लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील 13 सहकारी कारखान्यांना जे आहे ती थक हमी देण्यात आली होती. मात्र काल यापैकी 2 कारखान्यांची थक हमी प्रस्ताव जो आहे तो NCDC कडून रद्द करण्यात आलेला आहे. यामध्ये एक कारखाना जो आहे तो आमदार संग्राम थोपटे यांचा आहे. आपल्यासोबत स्वतः आमदार संग्राम थोपटे आहेत. दादा, खरं तर काल एक बातमी आली, त्यामध्ये खरं तर राजगड कारखाना आणि विवेक कोल्हेंचा कारखाना या दोन्ही कारखान्यांचे जे आहेत ते थक हमी प्रस्ताव रद्द करण्याची बातमी जी आहे ती समोर येत आहे. खरं तर असं बोललं जातंय की तुम्ही ह्याच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात काम केलं आणि ह्यांनी सुद्धा विखेंच्या विरोधात, कोल्हेंनी सुद्धा विखेंच्या विरोधात काम केलं, म्हणून हे दोन्ही कारखान्यांचे प्रस्ताव जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. काय नक्की यामागचं कारण आहे? कारण त्यांनी ते कारण असं दिलं की कागदोपत्री त्रुटी आढळल्याने हे रद्द करण्यात आले. नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राजगड सहकारी साखर कारखाना आहे आणि या सहकारी साखर कारखान्यात जवळपास 13,500हून अधिक सभासद त्या ठिकाणी आहेत. विशेष म्हणजे या कारखान्याची स्थापना 1991 साली माझे वडील आणि त्यावेळेचे तत्कालीन असणारी सर्व जुने ज्येष्ठ मंडळी तालुक्यामधली आणि सभासद शेतकऱ्यांनी शेअर्सच्या रूपानं या कारखान्याची स्थापना केली. कारखान्याचा गाळप हंगाम जवळपास 30 गाळप हंगाम झाले आणि वेळोवेळी ज्या ठिकाणी तालुक्यातला असेल किंवा इतर तालुक्यातला सुद्धा ऊस गाळपासाठी या ठिकाणी आलेला आहे. गेल्या वर्षभरापासून मी केंद्र सरकारची जी NCDC संस्था आहे त्याकडून कर्ज मिळावा असा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होतो. राज्य शासनाकडे देखील त्या ठिकाणी हमी मागण्याच्या संदर्भामध्ये मी वेळोवेळी प्रयत्न केले. मध्यंतरी राज्य शासनानं एक शासन निर्णय जाहीर केला. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या हमीवरती केंद्र सरकारच्या NCDC संस्थेकडून कर्ज उपलब्ध करण्याच्या बद्दलचे अर्ज मागवले. त्यामध्ये मी मार्च महिन्यामध्ये या संदर्भामध्ये राजगड सहकारी साखर कारखान्याचा अर्ज देखील त्या ठिकाणी दाखल केला. तो अर्ज दाखल झाला, त्याच्यामध्ये जवळपास 26 अर्ज, वेगवेगळे अर्ज दाखल झाले कारखान्यांचे आणि त्यामध्ये त्यांची छाननी झाली, तांत्रिक छाननी झाली, आर्थिक पाहणी छाननी झाली आणि त्या मान्य साखर आयुक्तांच्या समितीनं जवळपास 80,90,00,000 रुपयाची शिफारस मंत्री समितीच्याकडे त्या ठिकाणी ह्या प्रस्तावाची केली. ही सर्व मंत्री समितीने पाहणी करून त्या 26 पैकी 13 कारखान्यांची शिफारस NCDC नवी दिल्ली या संस्थेकडे कर्ज मागणीसाठी केली आणि आता जून महिन्यामध्ये NCDC या संस्थेने 13 कारखान्यांच्या कर्ज उपलब्धतेच्या मान्यतेचे पत्र हे मान्य महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी सहकार विभागाला त्या ठिकाणी दिले. गेल्या 2 दिवसापासून मी पाहतोय की या संदर्भातल्या काही बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. आज वृत्तपत्रात देखील बातम्या आल्या. मुळामध्ये मी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे. आपण मगाशी म्हणालात की महायुतीच्या संदर्भामध्ये काम केलं नाही म्हणून, पण आम्ही महाविकास आघाडीचाच त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मुळामध्ये संग्राम थोपटेंचं काही राजकीय वैर असलं तर हा भाग निराळा आहे. परंतु जे काही पद्धतीने आता सुरू आहे, तुम्ही पाहताय की राजगड सहकारी साखर कारखाना म्हणजे 13,500 सभासद, या कारखान्यावरती अवलंबून असणारे जवळपास 500 पेक्षा अधिक कामगार आणि त्या कामगारांचं कुटुंब, त्यांच्यावर अवलंबित असणारी लोक किंवा या भागामधले हॉटेल व्यावसायिक असतील, या भागामध्ये छोटे व्यावसायिक असतील, का सभासदांच्या ऊसाच्या बद्दलचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. शेवटी संग्राम थोपटेंना तुम्ही राजकीय दृष्ट्या काय तुम्हाला करायचं हा भाग निराळा आहे, परंतु सहकारी संस्था यामधून एक रोजगार उभा करताना कित्येक वर्ष लागतात, परंतु एक रोजगार बंद करायला किती वेळ लागतात हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की अशा पद्धतीचं जर का काही होत असेल तर ते शासनाने त्या ठिकाणी करता कामा नये. कारण की हा दुर्गम डोंगरी भागातला सहकारी साखर कारखाना आहे. हे या गोरगरीब जनतेने, मावळ्यांनी, काही लोकांनी विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून शेअर्सची रक्कम कारखान्याला भरली आणि सगळ्यांची आमची अस्मिता आहे आणि मला असं वाटतं की गोरगरिबांचा तोंडातला घास हिरावून घेण्याचा हा प्रयत्न. पण जो आरोप होतोय की जो तुम्ही महायुतीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य जे आहे ते बोर विधानसभेतून दिलं होतं, त्यामुळे कुठेतरी संग्राम थोपटे यांना मुद्दामून अशा प्रकारे संग्राम थोपटेंच्या कारखान्याचा प्रस्ताव जो आहे तो रद्द करण्यात आलेला असा आरोप होते. आरोपाशी सहमत आहात का तुम्ही? कसं आहे, मी मताधिक्य दिलं म्हणजे फक्त खडकवासला मतदारसंघ सोडला तर सगळ्याच तालुक्यामध्ये मताधिक्य आहे
आता माझ्या तिथे मताधिक्य 2 नंबरचं मताधिक्य माझ्याकडे आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अर्थ असा नाही ना, मग संग्राम थोपटेंचं राजकीय काय असेल तर तुम्ही तिकडं पहा, वेगळं त्याच्याबद्दल वेगळं व्यासपीठ आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला ह्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी भरडताय? आज ह्या संसार उघडं पडल्यानंतर ह्यांचं दुःख मला बघवणार नाही ना. शेवटी हा उभा केलेला माझ्या वडिलांनी कारखाना आहे, कार्यकर्त्यांनी या तालुक्यातल्या जनतेने उभा केलेला आहे. तो जर का इथं मुडकळेला आला आणि त्यांचे प्रपंच संसार रस्त्यावर आले तर ते मला बघवणार नाही. त्यामुळे शेवटी मला त्यांच्या प्रपंचासाठी किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे, मी करतोय. आजपर्यंत मी माझ्या या कारखान्यासाठी तळहाताच्या बोडाप्रमाणे हा कारखाना जपण्याचं काम केलेलं आहे. मी काय असा काय फार मोठा कुठला कार्यकर्ता नाही का, मी काय मोठा आर्थिक सक्षम नाही. तर शेवटी माझ्याकडे जे काय आहे बापदादेपासून असेल किंवा मग माझ्या काळात असेल ते मी तिथे लावून तो कारखाना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आणि इथून पुढे करेल. शेवटी आता जनतेला सुद्धा या ठिकाणी हे कळतंय ना, राजकारणाच्या भूमिका असतात, शेवटी असले पाहिजेत. ठीक आहे, ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु राजकीय द्वेषापोटी जर काही इथं त्याचा जर विपर्यास होणार असेल, मला वाटतं यासारखं दुसरं दुःख नाही. शेवटी या तालुक्यातल्या जनतेने माझ्या विश्वासावरती कारखान्याची धुरा माझ्या खांद्यावर दिली. शेवटी मला तर हे पालखी शेवटपर्यंत नेणं भागच आहे. त्यासाठी मी माझं काय वाटेल ते झालं तरी चालेल, मी काय थांबणार नाही. शेवटी जनतेसाठी मला इथं काम करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून जनतेचे प्रश्न करता कारखाना अखंडित सुरू राहण्याकरता माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण मी त्याच्यामध्ये मागं हटणार नाही. मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं. तुम्ही याच्या निर्णयाविरोधात पुढे दाद मागणार आहात, तक्रार करणार आहात? शेवटी आता फेटाळले हे मी वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवरती ऐकले. अजून तशाबद्दलचं काही कुठं आम्हाला कळलेलं नाही. शेवटी त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती झाल्यावर ह्याच्यावर मी अधिक भाष्य करेल. आज काय त्याबद्दल भाष्य करत नाही. धन्यवाद. तर राजगड कारखान्याचा थकामी प्रस्ताव जो आहे तो नामंजूर केल्यानंतर संग्राम थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.